मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। रितू तावडेंनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांविरोधात जणू रणशिंगच फुंकलं। मुंबई महापालिका मुख्यालयात याच विषयावर बैठक झाली। मुंबईत गेल्या 4.5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप महापौर रितू तावडेंनी केला आहे। त्यानंतर मुंबईत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात महापौरांनी कारवाईचे आदेशही दिले आहेत। दरम्यान मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडण्यावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी ह्या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत। सगळे प्रश्न किरीटबाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत। बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही। आतापर्यंत जेवढे पेपरवर्कवरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। मुंबईतल्या अनधिकृत बांगलादेशींविरोधात महापौर रितू तावडे ॲक्शन मोडवर। बांगलादेशींविरोधात महापौरांचे कारवाईचे आदेश। पाणी टंचाईच्या मुद्द्यावर ठाण्याच्या महापौरांचे अधिकाऱ्यांना सवाल। पदभार स्वीकारताच पाणी टंचाईवरून महापौर शर्मिला पिंपळोलकर ॲक्शन मोडवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची चिन्ह। अन्न आणि औषध प्रशासनाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात अटकेत। लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळांचा पवित्रा। मुंबईकरांना ऐन फेब्रुवारीत बसणार उन्हाच्या झळा। पुढील 2 दिवस मुंबई आणि ठाण्यातील तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 2020 विश्वचषकात सर्वात मोठा धक्कादायक निकाल। बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।